आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सुरुवातीला बातमी दिल्लीत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे। गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगते। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी कुठे जात नाहीयेत। तुर्तास एकनाथ शिंदे ठाण्यातल्या निवासस्थानी थांबतील अशी माहिती आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यावरती नार्वेकर मोदींना भेटले। मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांची सुद्धा नार्वेकरांनी सदिच्छा भेट घेतली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आसेगाव बाजाराचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला। भाजप महाविकास आघाडीला एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती भाजपतल्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असून लवकरच ते राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होते। भाजपच्या ऑपरेशन लोटसवर संजय राऊतांनी टीका केली। भाजपकडे पैसा आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, नैतिकता नावाचा कोणताही प्रकार सध्या भाजपमध्ये दिसत नाही असा घणाघात संजय राऊतांनी केला। वारंवार ऑपरेशन्स राबवून देशात लोकशाही जिवंत ठेवायची नाही, फक्त हुकुमशाही गाजवायची आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सुद्धा भाजपवरती टीका केली आहे। देशात विरोधी पक्ष नसावा, केवळ सत्ता पक्ष असावा यासाठी सगळं सुरू आहे। भाजप पैशांच्या जोरावरती लोकशाही विकत घेत आहे असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय। यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होण्याची शक्यता व्यक्त होते। अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे। तर दिल्लीमध्ये या मंत्रिमंडळावरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल। उद्धव ठाकरे नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी होणार आहेत। 15 डिसेंबरला ते नागपूरला रवाना होतील आणि 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात सहभाग नोंदवतील। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। या चर्चेत मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी गोपछडे यांनी मोदींना मराठवाड्यातील कृषी, सिंचन, रेल्वे, महामार्ग, रस्ते, आरोग्य या संदर्भातलं निवेदन दिलं। सोलापुरात काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला। अक्कलकोटमधील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी राजीनामा दिलाय। वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावरती सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावरती आरोप केलेत। दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मोहिते पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। दौंड रेल्वे स्थानकात रेल्वेचा थांबा कमी केल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला। दौंड स्थानकात याआधी 80 गाड्या थांबत होत्या, मात्र आता दररोज फक्त 40 गाड्या थांबतात। त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत असल्यानं याविषयी मार्ग काढावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। शरद पवार देशातले ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर टीका करणं अयोग्य आहे। खालच्या पातळीवरची टीका भाजपला मान्य नाही। आम्ही संबंधित नेत्यांना समज देऊ अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली आहे। शरद पवारांबाबत अशी विधानं शोभतात का, त्यांना ही भाषा वापरायला फडणवीसांनी सांगितलंय का, हे आधी स्पष्ट करावं असं संजय राऊत म्हणतात। गोपीचंद पडळकरांकडनं वेगळं काही अपेक्षितच नाहीये असं विधान करत युगेंद्र पवारांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावलाय। तर राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे, त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांवरती निशाणा साधलाय। काँग्रेसचे निवडून आलेले प्रतिनिधी पक्षामध्ये अस्वस्थ आहेत। काँग्रेसचे अनेक मोठे लोक नाराज आहेत असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। काँग्रेस त्यांचे खासदार आमदारांकडे दुर्लक्ष करत असून काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत अशी टीका बावनकुळेंनी केली आहे।
विरोधी पक्षनेते पदासाठी अद्यापही अर्ज करण्यात आलेला नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीत जातील अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. मार्कडवाडी देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण झाल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. ईव्हीएमवरनं आमदार अतुल भोसलेंनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना खोचक टोला लगावला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पराभव स्वीकारायला शिकायला हवं. पराभव झाल्यामुळे नैराश्यातनं ईव्हीएम विरोधात आंदोलन करत असल्याची टीका अतुल भोसलेंनी केली आहे. बेळगाव सीमावाद संपला या विषयावरती पुन्हा चर्चा खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीमावासियांना दिलाय. धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दिलेली औषधं त्या औषधांची रिॲक्शन झाल्यामुळे जिल्हाभरामध्ये ही औषधं बंद करण्याचे आदेश दिले गेलेत. आयर्न प्लस फॉलिक ऍसिड मिश्रित 100 mg FF ही गोळी वापरू नका असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले गेले. जालना जिल्ह्यामध्ये 7,000 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान ज्यांच्या फळबागा नुकसानीमुळे जमीनदोस्त झाल्यात त्यांना पीक विमा द्यावा आणि अपात्र शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे. बीडच्या केजमधील मसाजोग इथे सरपंचाची हत्या केल्यावरती एकच खळबळ माजली. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करा आणि कठोर शिक्षा द्या अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथे फिरून विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले. परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी सुद्धा आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे परभणीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते. सध्या परभणीमध्ये जमावबंदी लागू झाली आहे. मात्र त्यानंतरही आक्रमक महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बोर्डची तोडफोड करून जोरदार घोषणाबाजी केली गेली. परभणीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात संतप्त जमावानं पोलिसांवरती दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनाही पळ काढावा लागला. परभणी शहरामध्ये पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली. सुरक्षा आणि खबरदारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. नागरिकांनी शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरनं मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी शहरात बंद पुकारला गेला. परभणी जिंतूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आक्रोश व्यक्त करत नागरिकांनी निषेध केला. परभणीत घडलेल्या घटनेचे पडसाद वसमतमध्येही उमटले. वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं शहर बंदची हाक देण्यात आली. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. तर हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मोठा मोर्चा काढत हे आंदोलन केलं. त्यामुळे महामार्गावरच्या वाहतुकीचा खोळंबाही झालेला. परभणीतल्या घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले. पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. पुणे स्टेशन परिसरातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर वंचितनं आंदोलन पुकारलं. परभणीमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर अखेर पोलिसांनी त्या तणावावरती नियंत्रण मिळवलं. शहरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून आंदोलनकर्त्या जमावाला पांगवण्यात यश मिळालंय. बंद दरम्यान परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावरती नांदेडचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उपम यांनी परभणीतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन करत दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस महानिरीक्षकांकडून देण्यात आलंय. परभणीतल्या दंगलीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा बंदोबस्त वाढवल्याचं कळतंय.
जालन्याच्या जिंतूर इथून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस सेवा मंठा इथे थांबवल्या गेल्यात। जवळपास 15 बसेस मंठा आगारामध्ये थांबवल्या गेल्यात। जोपर्यंत परभणीतलं वातावरण निवळत नाही तोपर्यंत या बसेस मंठा आगारातच थांबवल्या जातील। परभणीतल्या घटनेनंतर गिरीश महाजनांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलंय। मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नका, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय। परभणीतल्या घटनेबाबत बोलताना संजय राऊतांनी प्रक्षोभक वक्तव्य करू नये, ते नेहमीच लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतात। समाजानं शांतता राखावी, पोलीस आरोपींवरती कठोर कारवाई करतील असा विश्वास व्यक्त करत भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं। परभणीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आरोपी पकडला गेलाय, पण त्यामागे नक्की कोण आहे याची चौकशी व्हायला हवी असं विधान रामदास आठवलेंनी केलंय। तर आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा त्यांच्या वतीनं केलं गेलंय। परभणी हिंसाचार प्रकरणात संयम राखणं गरजेचं आहे असं मत दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केलं। तसंच आपल्या तब्येतीबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून आपण ठणठणीत आहोत, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू आणि समर्थपणे सांभाळू असंही वळसे पाटलांनी म्हटलं। शेतमालाची खरेदी विक्री धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं मसुदा तयार केलाय। 25 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या मसुद्यावरती सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी केवळ 15 दिवसांचाच कालावधी दिला गेलाय। मात्र मुदत संपल्यानं पुन्हा 15 दिवस वाढवून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं करण्यात येते। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर एका बसचा भीषण अपघात झाला। या बसनं एका पादचाऱ्याला उडवल्यामुळे त्याचा जागीच मृत्यूही झालाय। कुर्ला बस अपघातानंतर एकीकडे काही जण जखमींची मदत करत होते, तर दुसरे काही जण मृतदेहांच्या टाळूवरचं लोणी खात होते। बस खाली मृतावस्थेत पडलेल्या एका महिलेच्या हातातील बांगड्यांवरती एका इसमानं डल्ला मारला। अपघातानंतर मृतदेहावरचे दागिने लुटण्याचा व्हिडिओ समोर आलाय। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वालीव आणि माणिकपूर या पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेनं आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला। 3 आरोपींना या संदर्भात ताब्यात घेत 1,10,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची आज 3 तास कसून चौकशी करण्यात आली। ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली आहे। खोटे गुन्हे दाखल करण्यासह कारवाई केल्याप्रकरणी पांडेंवरती गुन्ह्याची नोंद आहे। माजी पोलीस महासंचालक संजय पुनमिया यांनी संजय पांडेंवरती जोरदार निशाणा साधला। आज जबाब नोंदवण्यासाठी ते आलेले असताना पुनमियांनी पांडेंवरती प्रहार केला। नागपूरच्या कळमना पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे। त्यांच्याकडनं 4,75,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त झालाय। तसंच एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे। मुंबई इथल्या पंचशील गव्हर्नर्सच्या हिरक महोत्सवानिमित्त सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मिलिटरी हॉस्पिटल बरेली यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात एकूण 101 युनिट रक्त संकलित करण्यात आलंय। उल्हासनगर शहरामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी उपोषण सुरू केलं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी प्रसारित केल्यावर पालिका प्रशासनानं गंभीर दखल घेत उपोषणकर्त्यांना लेखी निवेदन देत रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलंय। नागपुरातील स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे धान्याचं वितरण रखडलं। त्यामुळे नागरिकांना तासनतास रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागतंय आणि यामुळे नागरिकांना नाहक त्रासाचाही सामना करावा लागतोय। पनवेल ते सीएसएमटी हार्बर लोकलचा खोळंबा झाला। पनवेल स्थानकाबाहेर काम सुरू असताना जेसीबीकडनं ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल खोळंबली। दरम्यान अर्ध्या तासानंतर ही लोकल सेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे। नाशिकमध्ये 9 महिन्यात बसचे 120 अपघात झालेत, ज्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून 196 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 तर अन्य चालकांच्या चुकीमुळे 34 अपघात घडलेत। जागतिक पातळीवरती सिरिया आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे। त्याचबरोबर चीननं मोठ्या प्रमाणात केलेली सोनं खरेदी यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे। परिणामी गेल्या 24 तासात जळगावच्या सुवर्णनगरी सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ पाहायला मिळते आहे। कापसाची निर्यात थांबल्यानं अमरावती जिल्ह्यातील कापसाच्या बाजारपेठेत मंदी आली। त्यामुळे जिनिंग उद्योगाला फटका बसलाय। तर 5,000पेक्षा अधिक मजुरांच्या हाताला काम नसल्यानं मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे।
आणि यानंतर एक मोठी बातमी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू झाल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आज पहिलाच दिल्ली दौरा केला आणि वरिष्ठांच्या भेटी घेतल्यात। या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचीही सदिच्छा भेट घेतली आहे।